श्री स्वामी समर्थ, श्री जगदंबा माते की जय। श्रोते हो, खूप दिवसातनं मी आज प्रश्न पाहायला सुरुवात केली। म्हणजे साहेब आजारी होते, त्यांचे 4 महिने त्यांच्याकडे लक्ष दिलं, त्यामुळे इतर लोकांना वेळ नाही दिला। मी जे फोन करून येणारे लोक होते त्यांना सांगितलं की मी अशा कामात आहे, मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, तुम्ही येऊ नका। जे प्रत्यक्ष थोडेफार आले त्यांना मी वेळ दिला, परंतु खऱ्या अर्थाने प्रश्न बघायला आज सुरुवात झाली। खऱ्या अर्थाने प्रश्न बघायला आज सुरुवात झाली आणि मी प्रश्न पाहिले तर त्यात एक भगिनी आल्या, धुळ्याच्या होत्या त्या, हो धुळ्याच्या होत्या आणि दोघी बहिणी होत्या। तर त्याच्यातल्या एका बहिणीची म्हणजे त्यांनी जे शेअर केलं माझ्याजवळ, वास्तविक बघता मी प्रश्न बघत असताना कोणाच्याही गोष्टी बाहेर शेअर करत नाही आणि नाव तर मुळीच सांगत नाही, कुठले आहे काय आहे किंवा त्यांचे नाव वगैरे मी कधी सांगत नाही। परंतु ही गोष्ट इतकी हृदयस्पर्शी होती की मला आज आपल्याजवळ बोलावंसं वाटतंय। आणि मी नुसतं त्यांनी सांगितलं म्हणून विश्वास नाही ठेवला, तर मी स्वतः ध्यान लावून बघितलं की ही गोष्ट खरी आहे का। तर ती खरोखर अक्षरशः खरीच गोष्ट होती। म्हणजे त्याच्यातली एक भगिनी आहे, तर तिचं लग्न सासरच्या लोकांनी सासरच्यांनीच खूप घाई केली, आणि घाई म्हणजे बळजबरी केली, आणि माहेरचे नाही म्हणत असताना त्यांनी रुपया नारळ फोडला, म्हणजे सुपारी फोडली, रुपया नारळ केला, बळजबरीच अगदी गोड बोलून विश्वासात घेऊन खूपच बळजबरीने त्या लोकांना गळ घालून त्यांची मुलगी यांनी केली। म्हणजे ही मुलगी जिथे दिली होती, आणि नंतरच्या काळात तो मुलगा व्यसनी निघाला। म्हणजे आज खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले, परंतु त्या माणसाची जी वागणूक आहे, आता पुष्कळ वेळा लग्न झाल्यानंतर जोडपे बदलूनही जातात। पुष्कळ पुरुष जर स्वभावाने चांगली स्त्री आपल्याला मिळाली आहे, सद्गुणी आहे आणि वर्तनाची आहे, सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे, तर कदाचित तो वाईट पुरुषसुद्धा चांगला बनतो। असं घडलंय, पुष्कळ ठिकाणी घडलंय। परंतु इथे ह्या बाईनी जी गोष्ट सांगितली ती अशी होती की तो मनुष्य खूप वेळा मरणाच्या तोंडात गेला, आणि ह्या बाईच्या भक्तीमुळे किंवा ह्या बाईच्या सेवेमुळे, हिच्या कर्तव्यामुळे, हिने दिलेल्या लक्षामुळे तो मनुष्य परत मरणाच्या दारातून बाहेर आला। आता वास्तविक पाहता तिलाही देवाचा काहीतरी म्हणजे त्या स्त्रीला देवाचा आशीर्वाद आहे, त्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही। कारण मृत्यू यायचा ठरला तर तो कुठेही येतो हे आपल्याला माहिती आहे। परंतु मी तर असंच म्हणेल की ह्या बाईला जो देवाचा आशीर्वाद होता त्यामुळे तो मनुष्य खूप वेळा मरणाच्या दारातून परत आला। आणि आल्यानंतर होतं काय की तो मनुष्य घरात बायको, मुलं, सुना आणि आलेले पाहुणे म्हणजे मुलगी वगैरे जेही कुणी असतील त्यांच्याकडनं सेवा, बायको तर सेवा करतेच पण बाकीच्यांकडनंही सेवा करून घेतो। आणि ज्यांनी त्याची सेवा केली त्याचं सगळं चांगलं आहे, आता व्यवस्थित आहे। म्हणजे खाणं पिणं सुद्धा दुसऱ्याच्या हाताने आहे। बघा, मला इतकी तळमळ वाटते सांगताना की त्याला स्वतःच्या हाताने पाणी पिता येत नाही, जेवण करता येत नाही, त्याच्यानंतर काही पिता येत नाही, म्हणजे पाजणंसुद्धा बायको किंवा सुना, मुलं किंवा नातवंड असे, आणि सगळे कष्टाळू आहेत बरं का। सुना, मुलं, त्याच्यानंतर मुलगी, बायको सगळे सुसंस्कारित आणि सेवा करणारे आहे। पण नेमकं होतं काय का हा मनुष्य त्यांच्या सुसंस्कारी आणि सेवाभाव वृत्तीचा इतका फायदा घेतोय की म्हणजे वागण्याची जी पद्धत आहे त्या मनुष्याची, तर असं म्हणेल एखाद्या पिक्चरमध्ये बघा की खलनायक असतो, तो खलनायक खूप युद्ध करतो नायकाशी, आणि ज्या वेळेला नंतरची काही सीमा होते तर तो मृत्यूच्या दारात, म्हणजे काहीतरी डोंगराच्या खाली तो पडणार असतो किंवा झाडावरून खाली आपटून, बिल्डिंगवरून खाली आपटून पडणार असतो, आणि नायक ते बघतो की हा आपल्या जीवनासाठी तळमळतोय आणि हा मरतो आहे, तर याला आपण वाचवू। तर नायक त्याला वाचवतो आणि थोडासा बाजूला होतो। आता नायकाला वाटतं आपण याचे प्राण वाचवले आहे, कदाचित याला चांगली बुद्धी येईल, म्हणून नायक थोडा पुढे व्हायला लागतो। तर ज्याला वाचवला आहे तो मनुष्य काय करतो की त्याच्या जवळ असणारा सुरा, चाकू किंवा एखादा मोठा दगड किंवा बंदुकीची गोळी
त्या नायकाच्या पाठीमध्ये तो टाकणारच असतो. तेवढ्यात नायकाचं लक्ष जातं. अगदी अगदी सेम अशाच प्रकारे त्या बाईच्या नवऱ्याची गोष्ट आहे. म्हणजे त्या माणसाचा स्वभाव तसा आहे. आणि हे ती सांगत होती. ती सांगताना खूप रडत होती. आणि मी पुष्कळ वेळा कुणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नाही. बरेच असे लबाड लोक येतात, मगरमच्छचे आसू असतात, ते रडतात. पण ज्या वेळेला मी ध्यान लावून बघते, हे सत्य आहे हे मला समजतं, त्याच वेळेला मी त्या गोष्टींवर विश्वास ठेवते. पण त्या बाईच्या नवऱ्याचा जो स्वभाव मी बघितला आज, तर भयानक, एकदम भयानक. कलियुगातील राक्षस म्हणायचा असेल तर त्या बाईचा नवरा. मला खूप दया आली त्या बाईची. मग मनात कुठेतरी विचार आला की हिचं काय होणार, की जर नवऱ्याचा स्वभाव असा आहे आणि आयुष्य जर हिचं पूर्ण असं गेलं आहे तर पुढे काय होणार. तर पुढे काय होणार असं जेव्हा मी विचार केला, ध्यान लावलं, तेव्हा समजलं की परमेश्वर तिला न्याय देणार आहे. म्हणून तिला धीर दिला आणि घरी पाठवलं. श्री स्वामी समर्थ.